पुण्यातील शेवाळवाडी, मांजरी, केशवनगर आणि 17.5 नळी परिसरात सुरक्षिततेच्या वाढत्या समस्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केलेल्या मागणीला आज प्रत्यक्षात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। 18 ऑक्टोबर रोजी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी मांजरी आणि शेवाळवाडी परिसराचा दौरा केला होता। या भेटी दरम्यान राहुल शेवाळे यांनी परिसरातील शाळांच्या सुरक्षा सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांची असुरक्षितता तसेच इतर प्रलंबित समस्यांचा तपशीलवार पाढा आयुक्तांसमोर मांडला होता। या मागणीची दखल घेत मनपा प्रशासन तत्काळ कार्यरत झाले आणि 1 महिन्याच्या आत 7 सुरक्षा रक्षकांची नेमणूक मांजरी आणि शेवाळवाडी, केशवनगर आणि 17.5 नळी परिसरातील मनपा शाळेत करण्यात आली। जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर सुरक्षा अभाव जाणवला। शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील शाळा महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर सुरक्षा, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवत होता। कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने शाळा परिसर असुरक्षित असल्याची बाब पालकांनी आणि स्थानिकांनी अनेकदा व्यक्त केली होती। हीच बाब लक्षात घेऊन राहुल शेवाळे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची तातडीने नेमणूक करण्याची मागणी केली। त्यासोबतच स्मशानभूमी आणि कार्यालयांना देखील सुरक्षा रक्षक नेमण्याची विनंती त्यांनी केली होती। या मागणीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीने आदेश दिले आहेत। आजपासून शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत। माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या 18 ऑक्टोबरच्या भेटीनंतर आज मांजरी, शेवाळवाडी, 17.5 आणि केशवनगरच्या या सर्वच भागामध्ये एक आमूलाग्र बदल या ठिकाणी आम्हा सर्वांना पाहायला मिळतोय। मी आज शेवाळवाडीच्या मनपा शाळेमध्ये उभा आहे। या सर्व शाळेंच्या मध्ये जे काही चुकीचे प्रकार मधल्या काळामध्ये घडत होते, शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेषतः सुरक्षितता त्याच्यामध्ये धोक्यात आली होते। सुट्टीच्या दिवशी या शाळेमध्ये काही गैरप्रकार त्या ठिकाणी होत होते आणि याबाबत सातत्यानं या सर्व शाळांतील शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील यांच्या सातत्यानं तक्रारी येत होत्या, काही पालकांच्या तक्रारी होत्या। त्यानुसार माननीय आयुक्तांच्या या भेटीमध्ये आम्ही हा विषय आयुक्तांच्याकडे मांडला होता आणि मला वाटतं आज 1 महिना त्या ठिकाणी त्याला पूर्ण व्हायचा आहे। आज 17 तारीख आहे, 18 तारखेला आयुक्तांनी भेट दिली होती आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतोय की माननीय आयुक्तांच्या आदेशामुळं आज या प्रभागातील 6 शाळांच्या मध्ये सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे। माननीय आयुक्तांचे मी निश्चित या परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आज आपल्याला कल्पना आहे की या सर्व शाळांच्या मध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात। सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्व लोक, नागरिक अतिशय विश्वासानं आपल्या मुलांना या शाळेमध्ये पाठवत असतात। त्या मुलांची सुरक्षितता ही जपणं हे खऱ्या अर्थानं या शिक्षकांचं आणि मनपाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे। मला वाटतं आज आयुक्तांनी या शाळेंच्या मध्ये जे 7 सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत ते त्यांचं कर्तव्य पूर्णपणे त्या ठिकाणी बजावतील। उर्वरित ज्या शाळा आहेत किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिसेस आहेत, आम्ही जवळजवळ 32 सुरक्षा रक्षकांची याच्यामध्ये मागणी केलेली आहे। या 32 सुरक्षा रक्षकांसोबतच 23 गावांच्या मध्ये सुद्धा ज्या शाळा किंवा स्मशानभूमी आणि टॅक्स ऑफिस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लवकरच हे सगळे शिपाई किंवा सुरक्षा रक्षक नेमले जातील। मी आज शेवाळवाडी शाळेमध्ये हा सर्व विशेषतः आमचे सुरक्षा विभागाचे रमेश शेलार असतील, काची सर असतील, संजय गायकवाड असतील, विलास दगडे असतील, कैलास दगडे असतील किंवा शिक्षण विभागाचे पाटोळे सर, या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आज आम्हाला मनपाच्या वतीनं शेवाळवाडीच्या शाळेला एक सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली आहे। पुढच्या काळामध्ये सुद्धा 3 शिफ्ट मध्ये हे सुरक्षा रक्षक मिळतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माननीय आयुक्तांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि शेवाळवाडी, 17.5 नळी, केशवनगर, अनाजी वस्ती, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक या शाळांचा समावेश आहे। राहुल शेवाळे यांनी सांगितले की शाळेतील सर्व समस्या सोडवण्याचा माझा पूर्ण मानस असून पुढील काळातही अशा सर्व सुविधांबाबत मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे। तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या उपक्रमामुळे महापालिका आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी तसेच मान्यवर
मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये डॉक्टर राकेश शेलार, मुख्य अधिकारी सुरक्षा विभाग तथा सहाय्यक विभाग प्रमुख अतिक्रमण विभाग, संजय जाधव क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, राकेश काची अतिक्रमण निरीक्षक, कैलास दगडे सुरक्षा इंचार्ज, भीमराव भंडारी सुरक्षा इंचार्ज, रमेश पाठोळे अभियंता शिक्षण विभाग, बाळासाहेब घुले स्वीकृत नगरसेवक, विजय कोदरे, सुमित घुले, अमित घुले, बालाजी अंकुशराव, महेश शेवाळे, मोहन शेवाळे तसेच परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते। दिवाळी सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी माननीय शेवाळे साहेबांबरोबर महापालिका आयुक्तांची आणि आमची सर्व अधिकाऱ्यांची व्हिजिट झाली होती। त्या व्हिजिटमध्ये पाहणी दौऱ्यामध्ये काही समस्या सांगण्यात आलेल्या होत्या। त्यातील शाळांना सुरक्षा गार्ड पुरवणे आणि स्मशानभूमींना सुरक्षा गार्ड पुरवणे, यापैकी 6 शाळांना आपण सुरक्षा गार्ड आज प्रदान केलेले आहेत। या सुरक्षा गार्डमुळे या ठिकाणी जे काही चोऱ्या माऱ्या आणि जे काही लहान मुलं रस्त्यावर पळत होती, जे काही गेटच्या दारावरती जी काही समस्या निश्चितपणे कमी होणार आहे। यासाठी स्थानिक सभासद आणि या नागरिकांची जी मागणी होती ती मनपाच्या वतीनं माननीय महापालिका आयुक्तांच्या मान्यतेप्रमाणे या ठिकाणी आज सुपूर्द करण्यात आलेली आहेत। या शाळेमध्ये आज शेवाळवाडीच्या शाळेमध्ये आलो, या ठिकाणी मला एक आश्चर्याची गोष्ट अशी पाहायला मिळाली की या ठिकाणी 50 वर्षापूर्वीचं भेंडीचं झाड आहे आणि पर्यावरणच्या दृष्टीने हे झाड खूप उपयुक्त आहे। हे शाळेमध्ये झाड सगळ्यात चांगलं आहे। तर अशाच प्रकारे हळूहळू ज्या ठिकाणी समस्या निर्माण होईल त्या ठिकाणी जसा सेवक वर्गाचा स्टाफ उपलब्ध होईल, खाजगी सेवक जसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे नियुक्त्या केल्या जातील। यावेळी शेवाळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फडतरे, उपशिक्षिका अनिता जाधव, शिवांगी जाधव, सुरेखा यादव, महेश बोराडे, नागेश निर्मले, विद्या चोरे, राणी कापरे, स्वाती कोलते तसेच मांजरी बुद्रुक शाळांमधील मुख्याध्यापिका शकुंतला आंबिलकर, गोपाळपट्टी शाळांमधील मुख्याध्यापक किरण उघल मुगले, 17.5 नळी शाळेमधील मुख्याध्यापक राजेश ठोंबरे, अनाजी वस्ती शाळेमधील मुख्याध्यापिका कोमल जगताप आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। या भेटी दरम्यान राहुल शेवाळे यांनी स्वयं प्रत्यक्ष शाळांची पाहणी केली। यावेळी शाळांमध्ये अनेक मूलभूत समस्या, जीर्ण दुरावस्था, सुरक्षेचा अभाव आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळून आल्या। शेवाळे यांनी सर्व समस्या सोडवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। शाळांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। शिक्षकांनी राहुल शेवाळे आणि आयुक्तांचे मनापासून आभार व्यक्त केले। अनिता शिवाजी जाधव, मनपा शाळा शेवाळवाडी या शाळेमध्ये उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे। आमच्या शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी इथे काम करत आहे। आमच्या विभागाचे म्हणजे शेवाळवाडी गावाचे आदरणीय माननीय राहुल शेवाळे सर यांनी आमच्या शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेची समस्या त्यांनी जाणून घेतल्या। त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की आमच्या शाळेला रखवालदाराची अतिशय गरज आहे, कारण त्यांना इथं काही विचित्र प्रकार दिसले, पुन्हा आजूबाजूच्या लोकांचा काय होणार, म्हणून त्यांनी आमची समस्या जाणून घेतली आणि आपलं मोठं जे महानगरपालिका मंडळ आहे त्यांच्याकडे आमच्या समस्येची मांडणी केली आणि त्याच्यामधून आम्हाला आज रखवालदार मॅडम प्रतिभा रोडगे मॅडम यांची आमच्या शाळेमध्ये नियुक्ती झालेली आहे। तरी मी आदरणीय राहुल शेवाळे यांचे आभार मानत आहे। तसेच त्यांनी मांडलेल्या प्रस्तावातून आमची समस्या माननीय आयुक्त यांनी सुद्धा अतिशय त्वरित समजून घेतली आणि लगेचच आम्हाला रखवालदार यांची नेमणूक केलेली आहे। माननीय आयुक्त यांचे सुद्धा आमच्या शाळेच्या वतीने तसे शिक्षक स्टाफ, आमचे प्रभारी मुख्याध्यापक सर्वांकडून आभार मानत आहे। मी मनपा शाळा मांजरी बुद्रुक या शाळेची मुख्याध्यापिका बोलते। मागील महिन्यामध्ये मांजरी बुद्रुक या गावामध्ये या शाळेला भेट देण्यासाठी माननीय आयुक्त साहेब या ठिकाणी आलेले होते आणि येथील ग्रामस्थांनी आम्ही शाळेमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांना सांगितलेल्या आहेत की त्या समस्यामुळे आमच्या शाळेचं बरंचसं नुकसान व्हायचं, कारण या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे नाही आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी घेतलेले कॅमेरे सुद्धा चोरीला गेलेले आणि परिसर सुद्धा घाण होत होता।
तर आम्ही जी मागणी केलेली आहे, ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीचा विचार आयुक्त साहेबांनी केलेला आहे आणि आज माझ्या शाळेला 2 सुरक्षा रक्षक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं आम्ही सर्व शिक्षक, माझ्या गावचे ग्रामस्थ, राहुलदादा शेवाळे, बाळासाहेब घुले, सुमितदादा घुले, हे सगळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या शाळेवर माननीय आयुक्त साहेबांचं असणार आहे अशी अपेक्षा करते आणि खूप खूप आभार मानते माननीय आयुक्त साहेबांचे। रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073।